नमस्कार मित्रांनो, मी आशिष टोमरे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ साखरपुड्याचा आहे आणि या साखरपुड्यासाठी आम्ही कोकणामध्येच सावर्डे या गावामध्ये गेलो होतो. तर इकडचा आपण हा साखरपुड्याचा व्हिडिओ पाहणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळी पद्धत पाहणार आहोत. जसं की आमच्या गावाला आम्ही फक्त साखरपुड्याला व्हिडिओ काढतो आणि या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्यांच्या गावामध्ये भटजी काका येतात आणि ते कार्याची पूजा करून साखरपुडा पार पाडतात. तर एक नवीन पद्धत पाहायला भेटली आहे. तर चला आजचा हा व्हिडिओ पाहूया. आणि हा व्हिडिओ मी शूट नाही केलाय, हा व्हिडिओ पूर्ण सुनील दादांनी शूट केलाय आणि त्यामुळे इथून पुढे आवाज येईल तो सुनील दादाचाच येईल, कारण का माझी बॅटरी त्या टायमाला लो होती मोबाईलची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रत्येक गावाची ही पद्धती वेगवेगळी असते आणि आज आम्ही आलेलो आहे चिपळूण. आता चिपळूणच्या आम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आलेलो किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये आलेलो आहोत. तर तिकडची पद्धत वेगळी आहे. ती आमच्या गावची पद्धत आणि त्यांच्या गावची पद्धत ही वेगवेगळी असल्याकारणाने आम्ही त्यांना अगोदरच आमची सगळी बोलणी वगैरे झालेली आहे त्याच्याकडे आणि आमच्या गावच्या पद्धतीप्रमाणे आम्ही हा साखरपुडा करणार आहे. आणि जी इकडच्या गावची जी पद्धत आहे त्याप्रमाणे इकडची मंडळी सगळी हा साखरपुडा पार पाडणार. साखरपुड्यासाठी आमची मंडळी सगळं जमलेली आहेत. या ठिकाणी ही आमच्या गावची मंडळी आहे आणि ही इकडे सगळी दिसते, ही सगळी पाहुणे मंडळी आहे. इकडे घर आहे आणि थोड्या वेळात आता साखरपुड्याला आम्ही ते सुरू करतोय. बघू शकता मित्रांनो, गावच्या ठिकाणी असं चांगला आपल्या अंगणामध्ये असा रांगोळीचा सडा काढताना दिसते काकी. आमच्या गावाला आम्ही साखरपुडा वगैरे करतो तेव्हा आमच्याकडे पंडित म्हणजे ब्राह्मण वगैरे आमच्याकडे नसतात. सगळे गावकरी मंडळी असतात, ते सर्व पार पडतात. पण एक नवीन पद्धत आम्हाला या गावी येऊन आम्हाला दिसते की या गावी सर्व गावकरी मंडळी तर आहेतच आहेत, परंतु त्यांच्याबरोबर ती पंडित पण आहेत, ब्राह्मण पण आहेत. तेही इथे हे साखरपुडा पार पडताना आपल्याला दिसणार आहे. तर बघूया कशी या गावची पद्धत, आपण साखरपुड्याची पद्धत आहे ती कशा प्रकारे पार पाडतात हे लोक. बघू शकता किती मंडळी जमली आहेत. या गावची सर्व मंडळी इथे साखरपुड्याला जमलेली आहेत. आमच्या गावावरून आम्ही आणलेली जी आमची साखरपुड्याची जी सगळी सामुग्री आहे ती आमची सर्व मंडळी इथे करताना दिसत आहेत. जे काय लागतं साखरपुड्याला, नारळ, विडे, पानं, समई, जे काय वस्तू लागतात ते सर्व वस्तू आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. आणि आमची या बैठकीवरती सर्व जी मांडणी करायची आहे साखरपुड्याची ती आम्ही मांडणी आता करणार आहोत. हा ठीक आहे, दोघं बघा, दोघं इकडे बघा. मित्रांनो, बघू शकता थोडी वेगळी पद्धत आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आपण बघू शकता या चौरंगावरती एक नवऱ्याच्या घरचाही करा बसवलेला आहे आणि नवरीच्या घरचाही करा बसवलेला आहे. आमच्या गावची पद्धत थोडी वेगळी आहे आणि इकडची ही पद्धत आपल्याला आज वेगळी पद्धत या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे. बघू शकता मित्रांनो, या चौरंगावरती दोन जे करे ठेवलेले आहेत, एक मुलगीच्या घरचा आणि एक मुलाच्या घरचा, तो करा आणि पूर्ण चौरंग भटजी काकाने पूर्ण हा सजवलेला आहे. आणि याच्या पुढची आपण व्हिडिओ बघत राहा. आपण पुढची तयारी कशा प्रकारे केली जाते ते आपण दाखवतो या व्हिडिओमधून.
मित्रांनो बघू शकता या ठिकाणी भटजी काका सर्व तयारी करतायत आणि त्याच्या बाजूलाच एक वस्त्र जे अंतरलं आहे त्याच्यावरती आमच्या गावाचे म्हणजे आमच्या गावच्या देवाचे जे विडे आम्ही काढतो किंवा सर्व मंडळींचे विडे काढतो ते आम्ही इथे इथे वस्त्रावरती लाल वस्त्र दिसतंय ते वस्त्रावरती आम्ही विडे काढतो. मित्रांनो आमचे गावकार बघू शकता जे आमच्या गावचे जे विडे काढलेले आहेत त्या विडेवरती हळद पिंजर आणि फूल वाहताना दिसत आहेत. ही आमच्या गावची पद्धत आहे आणि इकडे वेगळी पद्धत आपल्याला बघायला भेटली. अजून पुढे काय काय आहे ते आपण बघूया व्हिडिओमध्ये. आमच्याकडे कशी भैरी बोलली तशी तुमच्याकडे काय सोमेश्वर असेल काय तुमची ग्रामदेवता कुठली आहे? ग्रामदेवता आपल्या तिकडे मागेश्वर ग्रामदेवता फेरणार. तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या स्थानाचं स्मरण करा. तिथे मागेश्वर छान देवता फेरणार. तुमच्या आई वडिलांचं स्मरण करा. तुम्ही तुमच्या आई वडिलांची आठवण करा. तू तुझ्या आई वडिलांची आठवण माता मित्र ध्यान पुढे लक्ष्मी बाबा ध्यान हात जोडा. सर्व ठेव देवे ठेव सर्व ठेव ब्राह्मणे ठेव निर्विघ्नं अस्तु. मित्र हो व्हिडिओ आपण बघत राहा. खरोखरच एक आगळी वेगळी पद्धत आपल्याला त्या ठिकाणी या साखरपुड्याला आपल्याला बघायला भेटते. आपण मंत्राचा मित्रांनो बघू शकता किती मंडळी जमली आहेत. गौऱ्या मुलीला बोलावून घ्या. आम्ही देणार साडी. मित्रांनो बगू शकता आपण नवरी मुलगी आहे ती नवरी मुलगी आता आलेली आहे कार्यासमोर. त्या गणपती पण हळद कुंकू घाला. हलग्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. आधी हळद घे मग तिथे घाल. तिथे दुर्वा घातले तिथे गणपती बाप्पा आहे. ओके झालं. आता स्वतःला हळद कुंकू तसंच तूच लावून घे. पण हिच्या आत्ता कोण तुला आत्ता लावायला देणार नाही. महिला तसं लावून घे सावकाश. ओके आता हे खाली ठेव. आता ही साडी कोणतरी बघू शकता ही तिला हळद कुंकू लावा. तुम्ही हळद कुंकू लावा. 5 जणांनी मिळून आता मुलीला साडी देत आहेत. ओके तिने साडी दिली. ओके आपल्या आधी ते सर्वांना हळद कुंकू लावायचं आहे. नंतर लावा लागेल. आत्ता एकीने हळद कुंकू लावलाय ना आत्ता तिला जाऊन साडी न्यायचं घेऊ. मित्रांनो आपण इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे. आता थोडं सर्व जी मंडळी आलेली आहेत या मंडळींना थोडं इथे चिवडा फरसाण वाटताना दिसत आहेत. थोडं तोंड गोड केलं जातं आहे. अजून त्याच्या या तोंड गोड केल्याच्या नंतर ही आमची इथे एक चिमुरडी पण ते आलेली आहे करवली. त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम होणारच आहे. मुलगी जी मुलाकडून दिलेली जी साडी आहे ती नेसून येणार आहे. त्याच्यानंतरचा कार्यक्रम हा पुढे कार्यक्रम होणार आहे. मित्रांनो आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये बघितल्यात आपण नवऱ्या मुलग्याकडून दिलेली जी साडी आहे नवरीला दिलेली आहे आणि ही साडी नेसून आता नवरी या पुढच्या कार्यक्रमाला इथे येणार आहे. आणि बघू शकता आपण पहिल्यांदाच बघितलं आपण बघतो या व्हिडिओमधून मित्रांनो की किती भरपूर गर्दी आहे आणि जमली. हे गावकरी मंडळी सगळे इथे जमलेली आहे. सर्व महिला मंडळ गावातले महिला मंडळ पुरुष मंडळ हे सगळे इथे या कार्यक्रमासाठी जमलेले दिसत आहेत. गणपती पण आंघोळ दिली शुद्ध गणपतीचा त्याचं ध्यान करणार सर्वांनी. मग सूर्य निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मी ब्राह्मण म्हणून ओम गणानायका गणपती महामहे
कवी श्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणं ब्रह्मणस्पदा आनश्वरं गणपती ध्यायामी. त्या गणपतीचं ध्यान केल्यानंतर त्या गणपती बाप्पाला हळद आणि कुंकू लावा. आशीर्वाद द्या. बस बस. अरे हात पाहिजे. आता परत तू सांगितलं नवी तू परत गणपती हळद कुंकू हा अक्षर. साडी नेसून आल्याच्या नंतर प्रथम जी गणपतीची या पूजा केलेली होती त्याची पूजा होते चौरंगावरती. तुम्ही पाहिजे बघू शकता आपल्या होणाऱ्या सुनेला हळद कुंकू लावताना दिसते. आता तू बोलायचं. जवळ घ्या माईक जवळ घे, माईक जवळ घे. वेळेवर मंडू बोलतात पक्षी शंकर बाजाराचे नाव देते. आज साखरपुडा दिवशी मित्रांनो आता थोड्याच वेळात जो खरा कार्यक्रम आहे तो सुरू होतोय. जो नवरा मुलगा मुलीच्या बोटामध्ये रिंग घालणार आहे, अंगठी घालणार आहे, त्याचा कार्यक्रम हा आता थोड्याच वेळात सुरू होतोय. ठीक आहे. हळद पिंजर टाक. हळद पिंजर घाल. तू लावू हां ठीक आहे चल. तू लाव. काय करतो तुम्ही जवळ जवळ एक खाली ठेव थोडं खाली. मुलीचं नाव आणि मुलाचा उजवा. डाव्यातच का आता घ्या फोटो. थांबा जसं तुम्हाला फोटो येतो. आणखी घातली की नाही. हे बघ इकडे बघ. तुझा नावा खाली दे. तुझा नावा अरे बघ गुलाबाचं फूल बसवतोस ना. तर चला मित्रांनो, आजचा हा साखरपुड्याचा व्हिडिओ एवढ्यात ठेवूया. आणि हा साखरपुड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.